पुणे विधान परिषद उमेदवारीवरनं राष्ट्रवादीत मोठा ड्रामा। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी। काकडेंसह आता सुनील टिंगरेंनी सुद्धा भरला उमेदवारी अर्ज। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू। शिंदेंचा ममता बॅनर्जी होऊ शकतो, सत्तारांचा भाजपवर निशाणा। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत बंडखोरी। शिंदेंकडून विप्लव बजोरिया यांचा पत्ता कट। विप्लव बजोरिया यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी दावा करणारे शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे ऐनवेळी घुमजाव। महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय। दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ, तर 5 किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही 11 रुपयांची वाढ। घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कुठलाही बदल नाही। कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ। किमतीत 2% वाढ झाल्यामुळे प्रति बॅरल किंमत $93वरती। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात गारांचा पाऊस। रस्त्यांना नदीचं स्वरूप। अहिल्यानगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस। झाडं आणि विजेचे खांब कोसळले। त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2500 रुपयांच्या तात्काळ दर्शन योजनेला भाविकांचा प्रतिसाद। एकाच दिवशी तब्बल 20 लाख रुपयांच्या दर्शन तिकिटांची विक्री। अवघ्या 4 दिवसात 1400 तिकिटांची विक्री। खासदार संदीपान भुमरे यांच्या निवासस्थानी चोरी। मोबाईल फोन केला लंपास। चोर सीसीटीव्ही मध्ये कैद। खासदारांच्याच घरात चोरी झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं निर्णय। हवामान सुधारल्यानंतरच यात्रेला पुन्हा परवानगी। 2-3 दिवसात केरळमध्ये दाखल होणार मान्सून। 7 जूनपर्यंत कोकण आणि गोव्यात विजांसह पावसाची शक्यता। तर उद्यापासून विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार। ऑपरेशन सिंदूरमुळे जगात भारतीय शस्त्रांची मागणी वाढली। ब्रह्मोस, आकाश आणि नेत्र खरेदी करण्यासाठी अनेक देशांचं स्वारस्य। 21,000 कोटींचे करार।